आणि आता आपण थेट दादरमध्ये पोहोचलेलो आहे। दादरमध्ये राज ठाकरे यांच्या भाच्याचं लग्न आहे आणि राज ठाकरे काही वेळापूर्वीच इथं पोहोचले। त्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा या लग्नामध्ये पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधू हे एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी एकत्र आल्याचं पाहतोय। भाच्याच्या लग्नासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही एका ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्यामुळे राजकीय वितुष्ट जरी असलं, राजकीय मतभेद जरी असले तरी सुद्धा कुटुंब म्हणून कायमच एकत्र असल्याचं या सध्याच्या स्थितीवरनं, सध्याच्या दृश्यावरनं आपल्याला दिसतंय। आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत आणि याच लग्नामध्ये काही वेळापूर्वीच राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे हे दोघंच जण एकाच समारंभामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे जोडले गेलेले आहेत। दिलीप, काय अधिकची माहिती आहे? सोहळा आहे आणि या निमित्ताने ठाकरे कुटुंब आहे ते एकत्र आलेलं आपल्याला पाहायला दादर येथील राजेश या ठिकाणी हा लग्न सोहळा लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि एकत्रित आपण म्हणतो की काही दिवसा एका लग्न सोहळ्यासाठी एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघेही ठिकाणी जयवंत जी। तर या लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि दोघांनी काही क्षणांसाठी बातचीत सुद्धा केलेली आहे। काही चर्चा झाली या दोघांमध्ये, आपण ही दृश्य बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले आणि या दोघांनीही एकमेकांना हसून असं अभिवादन केलं। त्यानंतर दोघांमध्येही काही क्षणांसाठी चर्चा झाली आणि त्यानंतर ते पुढे स्टेजवर गेले राज ठाकरे। तर राज ठाकरे हे सहकुटुंब या लग्नासाठी उपस्थित आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। आपण काही क्षणापूर्वीची दृश्य बघितली, यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर दोघांनीही हसून एकमेकांना अभिवादन केलं आणि त्यानंतर हीच ते दृश्य आहेत ज्यामध्ये रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे उपस्थित आहेत।